किंवा पूजा केळकर स्वतः असेल किंवा त्यांचे कुटुंबीय असेल, खरंच अधिकारी कशासाठी व्हायचे, पैशासाठी व्हायचे की लोकांच्या सेवेसाठी व्हायचा, असा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलाय. कारण का एका विशिष्ट पगारामध्ये इतक्या मोठ्या पद्धतीची संपत्ती ही उभी राहू शकते. भारत हे लोकशाही राज्य आहे. भारतामध्ये राज्यसत्ता ही सर्वसत्ता असते. राज्य शासनाने किंवा राज्यकर्त्याने एखादं धोरण ठरवायचं असतं आणि अधिकाऱ्याने त्याची पॉलिसी करायची असते. पण इथं तसं न होता ह्यांच्या आरेडावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्याला हक्क आणि अधिकार, माझा एक महाराष्ट्राचा दुर्दैव आहे, सर्वसामान्य लोकांना हक्क आणि अधिकार कळलं नाही. अरे तुम्ही साध्या माणसाला साहेब 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 म्हणताय. गाव कामगार तलाठी असेल गावासाठी, गाव कामगार ग्रामसेवक असेल गावासाठी आहे. तुम्ही ह्यांना इतकं महत्त्व देऊन ठेवले की ते अजून हवेत आहेत. त्याच हे प्रचित म्हणून पूजाताईन आपल्या खेडकर मॅडमनं दिवा लावणं ही दुर्दैवी गोष्ट आहे. आणि जर एखादा क्लास 1 अधिकारी किंवा क्लास 2 अधिकारी रिटायर झाल्यानंतर वयाच्या 58 वर्षी त्याची फंड, पेन्शन, ग्रॅज्युएटी, PI, GI, ग्रुप इन्शुरन्स मिळून एक ठराविक अमाऊंट होती. पण काय संधी अधिकाऱ्याची प्रॉपर्टी तर गावाच्या गावही निकत घेतली होती. अरे ह्यांच्या जमिनी बघा, ह्यांच्या गाड्या बघा, अरे ह्यांचं राजकीय वलय बघा, ह्यांचं कॉन्टॅक्ट बघा. तर आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये जे गट क जे स्पोर्ट मधून पास झाले त्यांच्यावर तर आता आम्हाला एक तरुण म्हणून 100% डाऊट आहे. कारण जी स्पोर्ट मधून जे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये पास झालेला विद्यार्थी आहे त्याची सखोल चौकशी करावी. तो कुठं खेळाय, जिल्हा लेवलला, तालुका लेवलला कुठं खेळाय, स्टेट लेवलला कुठं खेळाय, ते कुणी इश्यू केले. तर आम्हाला मीडियाच्या माध्यमातून आणि तरुणाच्या माध्यमातून असं कळतंय की जी स्पोर्ट सर्टिफिकेट घेऊन जे गट ब आणि गट क जी परीक्षेची पास झाली टोटली बोगस आहे, असा समाज माध्यमात मी चर्चा आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे आणि तरुणामध्ये चर्चा आहे. या पूजाताईच्या प्रकरणामुळं की आम्हाला अजून भयभीत वाटायला की बाबा अजून महाराष्ट्रामध्ये काय झालं अशी. केंद्रीय लोकसेवा आयोग ही महाराष्ट्र देशातील 1 नंबरची परीक्षा, 1 नंबरच्या परीक्षेमध्ये जर असं उघडकी येत असेल दिव्यांग सर्टिफिकेट, तर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये पहिलं तर ऑफलाईन होतं. मग पहिल्या कंपन्या होत्या सहज सेवेच्या परीक्षा घेणाऱ्या कंपन्या MKCL वगैरे होत्या, त्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या. ते ह्याच्यावर तर तलाठी भरती तुम्ही बघितलं 11 लाख फॉर्म आलं होतं, 4,500 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आणि त्या ठिकाणी पेपरला, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियावर दिसलं की बाबा सुपरवायझर जाऊन त्यांना उत्तर सांगतोय. जर आमच्यासारखा तरुण जर या मीडियाच्या माध्यमातून बोलायला लागला तर आम्हाला राज्य शासन म्हणतंय की गुन्हा दाखल करेल, तुम्ही आम्हाला प्रूफ द्या. तुमची यंत्रणा कशी आहे, तुमचं यंत्रणा कशाला आहे, तुमच्या जी संघटना आहेत किंवा गृह विभाग असेल तुमची कशाला आहेत. सगळं प्रिंट मीडियावर असताना ही चुकीचं होत आहे. आणि महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे, पुणे हे विद्याचं माहेरघर आहे. बॉम्बे आणि पुणे सारख्या ठिकाणी जर असं होत असेल तर हे दुर्दैवी गोष्ट आहे. राज्य शासनाने ह्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. UPSC सारख्या परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा गोंधळ होणं हे सगळं लाजिरवाणं आहे, अशी टीका जी आहे या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. मात्र याचबरोबर अधिकारी झाल्यानंतर त्याची सगळी त्याचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळाची पूर्ण त्याचा अमाऊंट, त्याचा जो काय पगार आहे किंवा त्याला वरची जे काय पैसे मिळणार आहे PF वगैरे सगळे फंड धरून त्याची रक्कम जी आहे ही ठराविकच होते. मात्र ह्यांची जी रक्कम आहे ही रक्कम काही सनदी अधिकाऱ्यांची हजारो कोटींच्या घरात कशी काय जाते, असा प्रश्न देखील या सगळ्या MPSC UPSC आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, पुणे.